from nursery to 12th class, and we have all the streams and faculties in our. There are 250 students in our convent. In our high school there are 1,300 anniversary of Kranti Jyoti Savitribai Phule, and on this occasion we had called the great. आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम।
आपले शस्त्र आहे. शिक्षणाने आपण आपला विकास करू शकतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ज्याने पिलं ते गुलगुल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही हे दूध प्या आणि आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल करा. बस. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल तुम्हाला तर माहीतच आहे. थोडीशी पलट. पलट. विद्यार्थी प्रथमतः आमच्या या शाळेमध्ये प्रवेश घेतलेले आहे. वर्ग 5वीचे विद्यार्थी आहे. त्यांचा प्रोत्साहन सध्या शिकाऊ उमेदवार आहेत ते. पुढच्या वर्षापासून जेव्हा माझे मोठं घुसतच नाही तोंडात. हा तुझा नालायक पोट्टा रोज टपरीवर जाऊन व्यसन करतो. चमत्त लागेलच ना. हो बाबा, मीनं पण बघितलं. हा नाही का गुटखा खाताना सापडला मला. हो ग. ए पांडे, तू गप्पच. ए दीड फूट नाही ना मला शिकवते. जा हो, यांचं ऐकू नको. जा तू. हो जातो. अगं हे आम्ही दुकानाकडे चाललो. हो जी जाऊन या. हो हो. अगं मी काल माझ्या गर्लफ्रेंड बरे बोललो. अबे मला मी बोलत होतं पण मला मोबाईलच घेऊन काय देत बे. त्याचा बाप्पाचा मोबाईल तुझ्या कोणत्या कामीचा? हो बे माझ्या बाप्पाचा तर मोबाईल आहेच की. बरं तुझा बाप तुला शिवा नाही देईल का? अबे शिवा तर देवा दे ना रे देवा त्याला माहीत पडल. हो बे, बरोबर आहे बे. विकट लिखते तर पटकन मोबाईल शिक्षण कर. हो बे, घातलो चुप राहा ना. हा नाही आली. हा निघतो आम्ही आता. अरे जेवण तर करून जा. तू सकाळपासून उपाशी आहे ना. नाही निघतो ना आता. अरे नाही रे छटका जेवण करून जा. ए घुसलेल्या बसूनच राहायचा का? अबे उठ थांब बे. हा निघतो आम्ही. 100 रुपये दे की मला. मी काका भाऊ दुखली तुझ्या बाप्पा सांगणार रे. आम्ही पुढे जाय बे. ए, याने चढली बे म्हणते. मिलन यांच्या वडिलांना फोन लाव बरं. सांगा बे बाप्पाचा नंबर. 91 हॅलो तुमच्या मुला इथे मला दारू पिताना सापडल्यास तुम्हाला इथे यावं लागेल. अबे मायाली. ओय काय झालं माझ्या पोरांना? कशाला यांना गिरफ्तार केले आहे? आम्हाला व्यसन करताना सापडले. आम्ही त्यांना जप्त केला. आधी सोडून द्या ना. लहान असतात आमची मुलं बिचारे. हे काय जी आमच्या मुलांना आता सोडून द्या. रिश्वत घेते बे. हॅलो हो ते घे. दुसऱ्यांना सापडलं तर जेलातच टाकतो. चला चल सोडून द्या ना. दारूच तर पेली ना. अरे ते करायला लागते का? अजी पेऊ द्या ना जी. एकच होतं काय. एकच राहिला तर काही झालं बिले तर. एकच राहिला तर काही झालं बिले तर. आणि कशाला मारताची सोडा दिले. हो गई याला धक ठोकवतं चलकडे ढुलताय. चल बे झटक्या. तंबाकू और गुटखा ना खाएं और हमारे इस लोगों को जागरूक कर हमारी इस मुहिम में हमारा साथ दें। दोस्तों चलो आओ दीपक खुशी के जलाए, धरा से दुखों का अंधेरा मिटाए। मुश्किल कुछ नहीं है बदलना अगर आप और हम कंधे से कंधा मिलाएं। हाँ So this is an act represented by 9th B to create awareness about harmful effect of smoking. कैंसर बीपी यह है तंबाकू के उपहार जानलेवा है ये धूम्रपान। दोस्तों छोड़ दो ये शौक, बात मान ले, जरा हट के जरा बच के, ये कैंसर मेरी जान। आई जो आई दरिया किनारे एक बंगलो गो जई
स्वच्छता कशी व कुठे राखली पाहिजे. आपण अस्वच्छतेमुळे रोगराईची आपण बळी पडू शकतो. या स्वच्छतेबद्दल आणखी काही माहिती आमचे सहकारी मंडळी सांगते. नमस्कार गावकरी मंडळींनो आणि विद्यार्थी मित्रांनो. नमस्ते नमस्ते. अगरबत्ती संपली तरी त्याचा सुगंध दरवळत असतो. अगरबत्ती संपली तरी त्याचा सुगंध दरवळत असतो. भाषण संपले तरी विचारांचा गंध दरवळत असतो. भाषण संपले तरी विचारांचा गंध दरवळत असतो. हे खरे सांगितले की स्वच्छता असते जेथे आरोग्य वसत येते. स्वच्छता असते जेथे आरोग्य वसत येते. स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व गोष्टी स्वच्छ. फुकी फुकी पान खाए वो कोले जेते डिस्को बाजले भी कहाँ है. झियो भिड़ो को नुहा उड़े नबू पूरा से आमे पूरा पुओ.
तू काय करताय? हो का? तिकडे ये तू. केळी कोणती खाताय तू? अबे ते केळी चोरून खावायची होता बे. एक काम कर, मॅडम मारली तर करून आला तू. तुला एक उपाय सांगू का? ते काय हो बे? दारू दिसता. हे जर पेशी ना मॅडमने मग मारत असेल तर मारून द्या. हे मग ठीक आहे. थोडीशी घे बरं, कशी वाटते बाबा? घेऊन तर पाहिजे म्हणजे राहिलं असं आम्ही पेजोनं दुसऱ्या शिकवतो. हाईट गिन वाढते की काय झालं का आकाश? गाव पाणी वगैरे कडक वाटत. दवाखान्यात भरती करून येऊ दे. मी जातो तर बरोबर जाऊन जातो. आपल्या बाप डालने कुछ चालाय रे बाबा. बे बाप रे तो मोबाईल गाव में त्याला सिम टाकायला किती मजा येते बे बाप. मी आहे ना, मी जाऊन येतो तुझ्या. तू नको जा. हा मोठा भाऊ मी जातो. नाही मी जातो. अबे ते जाऊन दे बे. ते पुऱ्या भानगडीत पडून नाही का गाव जीवन खराब होऊन जाते. आपण एक काम करू, आपण दारूनच महिन्यालाच भर. एकदा दारू पिऊन मरणं बरं तर आहे त्या पोरीच्या लागून नाही का मरणं नाही करत. ठीक आहे. कारण मैदानी अनेक लोक फाशी लागून मरते पोरीसाठी. हो ना निसतं. आपण तसं नाही करत, दारू पिऊनच मग. ठीक आहे. मी काय म्हणलो, त्याने का म्हणून माहित आहे? आकाशच्या बापाने तुझा पोरगा नाही का दुबई पिला म्हणून सांग. दारू पिला म्हणला तर रिपोर्ट दे ना. आपण ठाण्यामध्ये बन. मी सांगू का एक तुला? सांग. मध्ये ब्लड कॅन्सर होऊन जास्त दारू पिलं तर मरून जाण्याची शक्यता आहे. नाही मी घेतो. टेन्शन नको. गणप्या वाचवले किती तुखडे झाले रे प्रेमाचे त्या हृदयाचे. किती सांगू कुणा ते क्षण माझे सुखाचे आणि दुःखाचे. तुखडे झाले रे प्रेमाचे त्या हृदयाचे. भरला धाव मी
नाही. समाजात 1-2% असे वडील असतील, पण चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे असून ते पाठ असतात, ते रडून मोकळे होते, पण सन्मान वडिलांनाच करावं लागतो. आणि रडणाऱ्यापेक्षा सन्मान करणाऱ्यांना बरं जास्त ताण पडतो, कारण ज्योतीपेक्षा समय जास्त लागते ना. पण श्रेया नेहमी ज्योतीलाच मिळत राहते. रोजच्या जीवनाची सोय करणारे आमच्या लक्षात येते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. आई सर्वांसमोर मोकळेपणे रडू शकते, पण रात्री उशीर तोंड खुपसून मुसमुसतात ते आपले वडीलच असतात. स्वतःचे वडील वारले तरी त्यांना रडतात नाही, कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं. पत्नीने अर्धवट साथ सोडली तरी पोरांच्या अश्रूंना आवर घालावा लागतो. जिजाऊने शिवबाला घडवलं असं अवश्य म्हणावं, पण त्याच वेळी शहाजीराजांनी एवढा ताण लक्षात घ्यावी. देवकी यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण भरपुरात पोराला मुलीच्या लग्नात शेतकरी बाप गंभीर का दिसते? मुलीच्या लग्नात शेतकरी बाप गंभीर का दिसते? मुलीच्या लग्नात कर्जबाजारी झालो हे मात्र त्यालाच कळते. शेतकरी बाप कधी कुणापुढे हात पसरत नाही. शेतकरी बाप कधी कुणापुढे हात पसरत नाही. पिकाला भाव मिळत नाही म्हणून फाशीचा दोरा घ्यायला मात्र विसरत नाही. काम करून माझा बाप कधी त्रासला नाही. काम करून माझा बाप कधी त्रासला नाही. कर्जबाजारी झाला म्हणून फाशीचा दोरा घ्यायला मात्र विसरला नाही. खोटं आश्वासन ऐकून माझा बाप त्रासून गेला. खोटं आश्वासन ऐकून माझा बाप त्रासून गेला. शेवटी फाशीच्या दोऱ्याला लागून स्वर्गात गेला. शेवटी फाशीच्या दोऱ्याला लागून स्वर्गात गेला. धन्यवाद. त्यांना दिसलं पाहिजे असं घ्या.
हात भरून